चलो 3, 2, 1 गो. आता आजच्या पेपरमध्ये आपण पहिले ग्रामीण बँकेची प्रिलिम्स एक्झाम आहे त्याची स्ट्रॅटेजी जाणून घेऊया. कसा पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आणि मॅक्झिमम अटेम्प्ट प्लस ॲक्युरेसी कशी मेंटेन करायची. त्यानंतर मी काही इम्पॉर्टंट सिलॉक्स रिझनिंगचे काही क्वेश्चन्स घेणार आहे. आपण या सेशनमध्ये आज हे 2 टॉपिक्स कव्हर करू. ओके. आता पहिले रिजनल रूरल बँक. आता एक मी शॉर्ट सिनेरियो देतो. जे विद्यार्थी पहिल्यांदा पेपर देत आहेत त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. महाराष्ट्र ग्रामीण बँक और रिजनल रूरल बँक ग्रामीण बँक. आता ग्रामीण बँकचा जो प्रिलिम्सचा पेपर आहे तर आपल्याला माहिती आहे आपलं हॉल तिकीट आलेलं आहे 5, 6, 13 अँड 14 ऑफ डिसेंबर या दरम्यान आपला पेपर होणार आहे. तर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलला त्याची लिंक अपलोड केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ रेफर करून आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. राईट. आता त्यानंतर येऊया आपण प्रिलिम्ससाठी. तर प्रिलिम्समध्ये रिझनिंग आणि क्वांट्स हे 2 सेक्शन आहेत. राईट. आता रिझनिंग 40 क्वेश्चन्स, क्वांट्स 40 क्वेश्चन्स. रिझनिंग ओनली 25 मिनिट्स, क्वांट्स 20 मिनिट्स. ओके. आलं लक्षात. येस. आता रिझनिंग, आता क्वांट्स आणि रिझनिंग. आता तुम्हाला सांगतो ओव्हरऑल जर टाइमच्या बॉन्डमध्ये जर एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तर वी एक्झॅक्टली नोईंग की क्वेश्चनची डिफिकल्टी फार कमी असते. व्हेरी लेस डिफिकल्टी. आपल्याला स्पीड प्लस ॲक्युरेसी हे 2 मेंटेन करायला. ओके. रिझनिंग मध्ये मिसलेनियसचा पार्ट, नंतर सिटिंग अरेंजमेंट, पझल्स. त्याच्यानंतर क्वांट्स मध्ये काय येणार तर क्वांट्स मध्ये पहिले स्पीड मॅथ्स, मग डीए आणि मग अर्थमॅटिक. ओके. तर आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया, स्ट्रॅटेजी तर आपण घेऊच पण आता रिझनिंगचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊया. जे मला महत्वाचे वाटले हे PYQ क्वेश्चन्स आहेत. हे टॉपिक आहे सिलॉग मधले. ओके. सिलॉगिझम मध्ये. आता सिलॉगिझम मधले मला RRB साठी, प्रिलिम्स साठी, क्लेरिकलच्या पोस्टसाठी, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी हे क्वेश्चन्स मला महत्वाचे वाटले. तर ते मी कसे सोडवायचे एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. ओके. आता पहिला क्वेश्चन घेऊ समजा आपण. आता पहिला क्वेश्चन आहे ओनली अ फ्यू ग्रेप्स आर मँगो. आता स्टेटमेंट घेऊया आपण पहिले. स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, स्टेटमेंट काय सांगते पहिले, ओनली अ फ्यू ग्रेप्स आर मँगो. ओनली अ फ्यू ग्रेप्स आर मँगो. आपण लिहू पण घेऊ लगेच डायग्राम पण ड्रॉ करू. आता हा झाला ग्रेप्स, हा झाला मँगो. ओनली अ फ्यू ग्रेप्स आर मँगो. त्याच्यानंतर आहे नो मँगो इज बनाना. नो मँगो इज बनाना. नो मँगो इज बनाना. आणि त्यानंतर आहे ओनली अ फ्यू बनाना आर पपाया. ओनली अ फ्यू बनाना आर पपाया. ओके. आता हा क्वेश्चन आहे, हा एक बेसिक एकदम बेसिक क्वेश्चन आहे सिलॉग मधला. तर आपण आता हा सॉल्व्ह करूया. याला ऑप्शन्स काय दिलेले आहे त्यांनी, सम मँगो आर पपाया, सम मँगो आर पपाया, सम मँगो आर पपाया. आणि दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो आहे नो मँगो इज पपाया. नो मँगो इज पपाया. ओके. आता मला सांगा सम मँगो आर पपाया. आपल्याला इथे मँगो दिसतोय बरोबर, राईट. इथे पपाया दिसतोय, राईट. या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे का, नाही. मग पहिला क्वेश्चन नो मँगो इज पपाया. आणि आपल्याला जेव्हा नायदर नॉर ऑप्शन टिक करायचं असतं तर आपल्याला नेहमी माहिती आहे की while going to neither nor always think for either or. मग आता आयदर ऑर ची सिच्युएशन क्रिएट होते का, दोन्ही हे कॅन्सल होतं, राईट. आता मँगो आणि पपायामध्ये डायरेक्ट रिलेशन नाही तर आपण इथे ऑप्शन जाऊ, ऑप्शन सी आयदर ऑर. ओके. हा एक क्वेश्चन मला वाटला की अशा टाईपचं सिलॉगिझम येतं. सिलॉगिझम खूप सोपा टॉपिक आहे. तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स करा, PYQचे पेपर सॉल्व्ह करा. सिलॉगिझम मध्ये एकही सिली मिस्टेक होता कामा नये. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन एक आहे तो एक घेऊया आपण. ओके. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन आता
PYQचेच क्वेश्चन घेतोय मी, सिंपल म्हणजे मग आपल्याला ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज. तुम्ही सायमल्टेनियसली माझ्यासोबत सॉल्व्ह पण करू शकता. हा मी स्टेटमेंट वाचतोय, स्टेटमेंट राईट, स्टेटमेंट नोट डाऊन इन द नोटबुक. ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज. ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज. ओके, स्टेटमेंट 1 झाला. स्टेटमेंट 2 घ्या. स्टेटमेंट 2 इज ऑल फ्रीज आर कूलर. ऑल फ्रीज आर कूलर. कंक्लुजनचे स्टेटमेंट्स घेऊन टाका लगेच. ऑल फॅन्स आर फ्रीज. नो फॅन्स आर फ्रीज. ओके, आता हा क्वेश्चन आला, समजा हा क्वेश्चन आला, टायमर चालू झाला. आता आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा ही मी एक सिंपल मेथड दाखवतो, ही लक्षात ठेवायची. काय, ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज. हा आहे फॅन, हा आहे फ्रीज, राईट. त्यांनी काय सांगितलं, ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज, लगेच डिनोट करून घेतलं. ऑल फ्रीज आर कूलर, हा फ्रीजचा पार्ट पूर्ण, हा काय कूलर. ओके, आता आपल्याला कंक्लुजन स्टेटमेंट्स बघायचे. ऑल फॅन आर फ्रीज. तर ऑल फॅन आर फ्रीज आपल्याला दिसतंय का? नाही. नो. नो फॅन आर फ्रीज. नो फॅन आर फ्रीज असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का? कारण सम फॅन आर फ्रीज आहे, बरोबर. आता इथे आपल्याला एक लक्षात येतंय, आपल्याला आयदर ऑरची सिच्युएशन काढता येईल का इथे? थिंक आपल्याला आयदर ऑरची सिच्युएशन इथे काढता येईल का? ऑल फॅन आर फ्रीज, नो फॅन आर फ्रीज. पण ऑल नो दोन्हीही डेफिनाइट असल्यामुळे इथे ऑप्शन येईल नायदर नॉर, आयदर ऑर येणार नाही. सगळ्यांनी याची काळजी घ्यायची. ओके, आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला पटकन मूव्ह करूया पुढे.